अमरावती लोकसभेमध्ये बच्चू कडूंचा उमेदवार कुणाचं गणित बिघडवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अमरावती लोकसभेत भाजपच्या राणा विरुद्ध काँग्रेसमध्ये मुख्य लढत पाहायला मिळते आणि प्रहारनं सुद्धा या ठिकाणी आपला उमेदवार उभा केलेला आहे। स्वप्नील उमापामचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊया आता स्वप्नील यांच्याकडे। स्वप्नील, एक प्रकारे काँग्रेसचा दावा आहे की यंदा ही जागा आम्हीच जिंकणार। प्रतिभाताई पाटील यांच्या विजयानंतर काँग्रेसला ही जागा काही मिळू शकलेली नाही, मात्र आता काँग्रेसनं पूर्ण आपली ताकद पणाला लावली आहे। मात्र प्रहार सुद्धा तितक्याच ताकदीने या ठिकाणी उतरली आहे। नक्कीच वृषाली, अमरावतीमध्ये राणांचा बाणा कायम राहणार की काँग्रेसला बळ मिळणार किंवा मग प्रहार वार करणार याचा फैसला अवघ्या काही तासांमध्ये येणार आहेत। अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं तर नवनीत राणा विरुद्ध बळवंत वानखडे विरुद्ध प्रहारची दिनेश भूप अशी लढत झालेली होती, परंतु आता जर आपण पाहिलं तर थेट लढत जी आहे ते नवनीत राणा आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्यामध्ये होताना दिसते। 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी निवडणूक कर्मचारी अधिकारी दाखल झालेले आहेत, सोबतच उमेदवारांचे प्रतिनिधी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मोठी ताकद या ठिकाणी महाविकास आघाडीनं लावलेली होती। बळवंत वानखडेच्या रूपात काँग्रेसला बळ मिळणार असा आशावाद जो आहे तो काँग्रेसला, आणि दुसरीकडे दुसऱ्यांदा नवनीत राणा या निवडणुकीमध्ये ज्या आहेत त्या उभ्या राहिलेल्या आहेत। भाजपच्या तिकिटावर त्यांनी संपूर्ण निवडणूक लढवलेली होती। नवनीत राणांना विश्वास आहे की ही निवडणूक मोठ्या मतधक्क्याने जिंकणार, तर दुसरीकडे काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला देखील आत्मविश्वास आहे की प्रतिभाताई पाटील नंतर प्रथमच या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवार जे आहेत ते विजयी होणार असं त्यांना आशावाद आहेत। आपण बघू शकतो तयारी पूर्ण झालेली आहे, मतमोजणीची तयारी झालेली आहे। 8 वाजता जे आहे ते पोस्टल बॅलेटची मतमोजणी होणार, तिथं अर्ध्या ते पाऊण तासामध्ये जे आहेत ते कोण पुढे आहेत कोण मागे आहे हे समजणार आहेत। आपण जर बघितलं तर अमरावतीच्या लोकशाही भवनमध्ये 6 हॉलमध्ये ही मतमोजणी होणार आहेत। 6 विधानसभा क्षेत्र अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये येतात आणि 6 हॉलमध्ये ही मतमोजणी होणार आहे। एकूण प्रत्येक हॉलमध्ये जर आपण पाहिलं तर 18 टेबलवर मतमोजणी होणार आहे। अशी 118 टेबलवर ही पहिल्या प्रत्येक फेरीमध्ये मतमोजणी होणार आहेत। बच्चू कडूंनी देखील या ठिकाणी प्रतिष्ठापनाला लावली। नक्कीच धन्यवाद स्वप्नील दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर देशाची सत्ता कुणाच्या हाती 2 तासामध्ये